नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा 24/7 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, विविध पदांसाठी आरोग्य विभागाअंतर्गत महानगरपालिकेमध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। डिटेलमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत। या जाहिरातीचा PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी देतो आहे, तेथून तुम्हाला पाहता येईल। टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सदर PDF पुन्हा एकदा वाचायचा असल्यास वाचून घेऊ शकता। यामध्ये तुमची कुठल्याही प्रकारची लेखी परीक्षा होणार नाही। डायरेक्ट तुमच्या शेवटच्या वर्षीच्या मार्क्स वरती तुमची निवड या ठिकाणी केली जाणार आहे। तर आता पाहूयात डिटेलमध्ये जाहिरात कुठली आहे, पदे कोणती आहे, पात्रता काय मागितलेली आहे, शेवटची दिनांक काय आहे, या संपूर्ण गोष्टीची माहिती। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा मित्रांनो, ही जी जाहिरात आहे ती कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याण यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तुमची महानगरपालिका कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा त्या महानगरपालिकेची अशा पद्धतीची जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत व्हिडिओ बनवून नक्कीच माहिती शेअर केली जाईल। तर बघा मित्रांनो, कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याण राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान NUHM अंतर्गत ही भरती होणार आहे। आता या ठिकाणी थेट मुलाखत असं म्हटलेलं आहे, परंतु सर्वच पदांसाठी मुलाखत या ठिकाणी होणार नाहीये, काही पदांसाठी होणार आहे। त्या पदांची माहिती आपण पाहणार आहोत आणि कोणत्या पदांसाठी शेवटच्या वर्षाच्या मार्क्स वरती तुमची निवड केली जाणार आहे त्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत। तर मित्रांनो, आपल्याला माहित असेल की NUHM अंतर्गत कंत्राटी पद्धतीवरती ही पदभरती असते। 11 महिने 29 दिवसाच्या कालावधीसाठी हा तुमच्या सोबत करार केला जात असतो। यानंतर तुमचे काम त्यांना समाधानकारक वाटले तर ते हा करार एक्सटेंड देखील करू शकतात। या ठिकाणी बघा मित्रांनो, मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की कंत्राटी पद्धतीवरती पदे भरली जातात आणि 11 महिने 29 दिवसाचा करार असतो, तशाच पद्धतीची माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागाकडील राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान NUHM अंतर्गत खालील संवर्गातील रिक्त पदे 11 महिने 29 दिवस कालावधीसाठी करार पद्धतीने एकत्रित मानधनावर भरणे कामी अर्हताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत। तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीची आता या ठिकाणी रिक्त पदांची संवर्गणी आहे, संख्या देण्यात आलेली आहे सामाजिक समांतर आरक्षणानुसार। पदनाम देण्यात आलेला आहे। एकूण 8 केडरची पदे भरली जात आहेत। तर बघा मित्रांनो, पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारीसाठी 18 जागा आहेत, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारीसाठी 18 जागा आहेत। यासाठी कुठल्याही प्रकारचं आरक्षण लागू नाही। बालरोग तज्ञ या पदासाठी 1 जागा आहे, स्टाफ नर्ससाठी 5 जागा आहेत, क्षकिरण तंत्रज्ञसाठी 2 जागा आहेत, OT असिस्टंटसाठी 2 जागा आहेत, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक म्हणजे पब्लिक हेल्थ मॅनेजरसाठी 2 जागा आहेत, सिटी क्वालिटी ॲश्युरन्स या पदासाठी 1 जागा आहे। त्यानंतर बघा मित्रांनो, या ठिकाणी वयोमर्यादा देखील माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे, तुम्ही पाहून घेऊ शकता। तर मित्रांनो, हा जर PDF तुम्हाला पुन्हा एकदा वाचायचा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी हा PDF दिलेला आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सदर PDF वाचायचा असल्यास वाचू शकता किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची ऑफिशियल वेबसाईट आहे, या ऑफिशियल वेबसाईट वरती महत्त्वाची सूचना या टॅबमध्ये तुम्हाला सदर जाहिरात देखील या ठिकाणाहून डाउनलोड करून वाचता येईल। तर बघा, आता या ठिकाणी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर आता याच्यानंतर आपण डायरेक्टली काय पाहणार आहोत, तर या सर्व पदांसाठी शैक्षणिक पात्रता कशा पद्धतीची मागितलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकणार आहात का। पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी या पदासाठी शैक्षणिक पात्रता मागितलेली आहे, MBBS क्लिनिकल एक्सपिरियन्स इन गव्हर्नमेंट अँड किंवा प्रायव्हेट सेक्टर अँड MNC रजिस्ट्रेशन पाहिजे। मासिक मानधन 60,000 रुपये प्रतिमाह असणार आहे। अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी या पदासाठी MBBS अँड स्पेशलायझेशन गायनोकोलॉजिस्ट, फिजिशियन, पेडियाट्रिशियन, PG डिग्री किंवा डिप्लोमा रजिस्ट्रेशन विथ MMC असणं गरजेचं आहे। 18 जागा आहेत। यासाठी पर व्हिजिट 2,000 अँड मॅक्सिमम 30,000 अशी एकत्रित मासिक मानधन असणार आहे। बालरोग तज्ञ पेडियाट्रिशियन या पदासाठी MD पेड DCH DNB व्हॅलिड रजिस्ट्रेशन विथ MMC 75,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे। स्टाफ नर्स पुरुष या पदासाठी 12वी पास विथ GNM कोर्स एक्सपिरियन्स विल बी प्रेफर्ड रजिस्ट्रेशन विथ MMC यासाठी 12वी पास मागितलेला आहे, GNM कोर्स मागितलेला आहे, एक्सपिरियन्स असल्यास प्राधान्य दिलं जाणार आहे। त्यासोबत तुमच्याकडे रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे। 18 ते 65 वर्ष वयोगट देण्यात आलेला आहे। 17 जागा आहेत, 20,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे। एक्स-रे टेक्निशियन साठी 12वी प्लस डिप्लोमा इन रेडिओग्राफर अँड एक्स-रे मधून जर तुमचं शिक्षण झालेलं असेल तर तुम्ही एक्स-रे टेक्निशियन या पदासाठी अर्ज करू शकता। 2 जागा आहेत, 17,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे। OT असिस्टंट या पदासाठी 12वी प्लस डिप्लोमा इन OT टेक्निशियन शैक्षणिक पात्रता मागितलेली आहे। 2 जागा आहेत, 17,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे। सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक म्हणजे पब्लिक हेल्थ मॅनेजर यासाठी MBBS और ग्रॅज्युएट इन हेल्थ सायन्स BDS BAMS BHMS BUMS BPTH नर्सिंग बेसिक किंवा B फार्मसी प्लस MPH
MHA, MBA इन हेल्थ केअर ॲडमिनिस्ट्रेशन ही सर्व किंवा मध्ये शिक्षण दिलेलं आहे. यापैकी कुठलंही तुमचं शिक्षण झालेलं असेल तर तुम्ही सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक या पदासाठी अर्ज करू शकता. 18 ते 38 वर्ष वयोमर्यादा देण्यात आलेली आहे. 2 जागा आहेत. 32,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे. शहर गुणवत्ता आश्वासक समन्वयक सिटी क्वालिटी अश्युरन्स कोऑर्डिनेटर यासाठी एनी मेडिकल ग्रॅज्युएट मागितलेला आहे. 1 जागा आहे. 35,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे. तर आता या सदर पदासाठी अनुभवाबद्दल माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. शैक्षणिक अर्हतेबद्दल माहिती आपण आता पाहिलेली आहे. संगणक अर्हता या ठिकाणी मागितलेला आहे. जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्याचा नमूद तसा अर्ज भरताना करायचा आहे. त्यानंतर डायरेक्ट इंटरव्ह्यू जे थेट मुलाखत जी होणार आहे ती अति विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी ही पदे थेट मुलाखती घेऊन भरण्याकरिता देण्यात आलेली आहेत. त्याचा थेट मुलाखतीचा परीक्षेचा पॅटर्न या ठिकाणी देण्यात आलेला आहे व बाकीचे जे डॉक्टर लेवलची पदे जर सोडली आपण तर त्या पदांसाठी त्या उरलेल्या पदांसाठीची ही गुणांकन पद्धती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तुमच्या शेवटच्या वर्षाच्या मार्क्सवरती तुमची निवड या ठिकाणी अशा पद्धतीने केली जात असते. पदासाठी तुमचं जेवढं क्वालिफिकेशन आहे त्या क्वालिफिकेशननुसार तुम्हाला या ठिकाणी गुण दिले जातात. त्यापेक्षा अधिक शैक्षणिक पात्रता असेल तर त्यावर अशा पद्धतीनं गुण दिले जातात आणि पदाशी संबंधित जर अनुभव असेल तर तुम्हाला अशा पद्धतीने या ठिकाणी गुणांकन दिलं जात असते. एकूण 100 गुणांची ही मेरिट लिस्ट तुमची या ठिकाणी लावली जात असते. तर आता बघा मित्रांनो, पहिले जे 3 पदे आहेत म्हणजे डॉक्टर लेवलची जी पदे आहेत त्यांची थेट मुलाखत दिनांक देण्यात आलेली आहे 24 एप्रिल 2025 वार गुरुवार आणि बाकीची जी पदे आहेत उर्वरित स्टाफ नर्स, एक्स-रे टेक्निशियन, OT असिस्टंट, पब्लिक हेल्थ मॅनेजर, सिटी क्वालिटी अश्युरन्स कोऑर्डिनेटर या पदांसाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 25 एप्रिल 2025 आहे. वार शुक्रवारी सकाळी 9 ते 10:30 या वेळेमध्ये तुम्हाला अर्ज जमा करायचे आहेत, सबमिट करायचे आहेत त्या ठिकाणी जाऊन. त्यानंतर मित्रांनो ज्या दिवशी थेट मुलाखत आयोजित केलेली आहे त्या मुलाखतीचं ठिकाण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. तुम्ही पाहून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मुलाखतीला हजर व्हायचं आहे. हा अर्जाचा नमुना आहे. हा अर्जाचा नमुना व्यवस्थित भरायचा आहे. त्यासाठी लागणारे जे काय कागदपत्रे असतील ती सोबत जोडायची आहेत आणि अर्ज सबमिट करायचा आहे. 25 एप्रिल 2025 याची शेवटची दिनांक आहे. तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंटबद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.